देव बरी सांज मागता मोगाचेनो तुमकां सोमेस्तां. ह्या सांजेन ह्या सभांगणान कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी कन्नड आनी संस्कृती इलाको कोंकणी क्रिश्चियन असोसिएशन मैसूर हांच्या संगतपणान मांडून हाडच्या गौरव प्रशस्ती आनी पुस्तक पुरस्कार 2024 ह्या कार्याक जमलेल्या तुमकां सोमेस्तांक मानाचो येवकार मागता. आयच्या कार्याक ही सोबीत वेदी सोबोवच्याक आमचे मदें आसात उद्घाटक जावन मानेस्त के हरीश गौडा, शासक चामराजा विधानसभा क्षेत्र मैसूर, मानाचे सैरे कर्नाटका राज्योत्सव प्रशस्ती विजेत कोंकणीचो मलगड्यो साहिती वल्ली वग्गा म्हणल्या लिखणे नांवान फामाद जाल्लो मानेस्त वलेरियन डिसोजा, कोंकणी क्रिश्चियन असोसिएशन मैसूर हाचो अध्यक्ष मानेस्त जॉन डिसोजा, कार्यदर्शी मानेस्तीन जॉयस सिक्वेरा, मानेस्त VN मल्लिकार्जुना स्वामी, जंटी निर्देशक कन्नड आनी संस्कृती इलाको मैसूर, अध्यक्षपण घेतिल्ल्या मानेस्त जोकिम स्टॅनी अल्वारिस, अध्यक्ष कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी, तशेंच अकादमीच्या सर्व संध्यांनी मुखार येवन ही वेदी सोबोवच्याक विनंती करता. तुमच्या ताळयांनी तांच्या मेटांक सांगात दिजे म्हणून आशेता. दयाकन परत एक पोटी जोरान ताळयो पेटून आमच्या सर्व मुखेल सैर्यांक तुम्ही स्वागत करसो. कवी ಕುವೆಂಪುರವರ ರಚನೆ ಕರ್ನಾಟಕದ ವೈಭವ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಕನ್ನಡದ ಘನ ಗಂಭೀರತೆಯನ್ನು ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸುವ ನಮ್ಮ ಮಣ್ಣಿನ ಬಗ್ಗೆ ಗೌರವ ಹಾಗೂ ಅಭಿಮಾನವನ್ನು ಉಣಬಡಿಸುವ ನಾಡಗೀತೆಯನ್ನು ಎದ್ದು ನಿಂತು ಗೌರವದೊಂದಿಗೆ ಈಗ ಹಾಡೋಣ. जय भारत जननीय तनुजाते, जय हे कर्नाटक माते, जय सुंदर नदी वनಗಳ ನಾಡೆ, जय हे रस ಋಷಿಗಳ ಬೀಡೆ. ಭೂದೇವಿಯ ಮಕುಟದ ನವಮಣಿಯೇ, ಗಂಧದ ಚಂದದ ಹೊನ್ನಿನ ಗಣಿಯೇ, ರಾಘವ ಮಧುಸೂದನ ರವತರಿಸಿದ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ. ಜನನಿಯ ಜೋಗುಣ ವೇದದ ಘೋಷ, ಜನನಿಗೆ ಜೀವವು ನಿನ್ನಾವೇಶ. ಹಸುವಿನ ಗಿರಿಗಳ ಸಾರೆ, ನಿನ್ನಯ ಕೊರಳಿನ ಮಾಲೆ. ಕಪಿಲ ಪತಂಜಲ ಗೌತಮ ಜಿನನುತ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ. ಶಂಕರನ ಮನುಜ ವಿದ್ಯಾರಣ್ಯ, ಬಸವೇಶ್ವರ ಮಧ್ವರ ದಿವ್ಯಾರಣ್ಯ. ರನ್ನಶ ರಕ್ಷರಿ ಪೊನ್ನ, ಪಂಪಲ ಕುಣಿಪತಿ ಜನ್ನ. ಕುಮಾರ ವ್ಯಾಸರ ಮಂಗಳ ಧಾಮ, ಕವಿ ಕೋಗಿಲೆಗಳ ಪುಣ್ಯಾರಾಮ. ನಾನಕ ರಾಮಾನಂದ ಕಬೀರರ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ. ಕೈಲಪ ಹೊಯ್ಸಳರಾಳಿದ ನಾಡೆ, ಡಂಕಣ ಜಕಣರ ನೆಚ್ಚಿನ ಬೀಡೆ. ಕೃಷ್ಣ ಶರಾವತಿ ತುಂಗ, ಕಾವೇರಿಯವರ ರಂಗ. ಚೈತನ್ಯ ಪರಮಹಂಸ ವಿವೇಕರ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ. ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ, ರಸಿಕರ ಕಂಗಳ ಸೆಳೆಯುವ ನೋಟ. ಹಿಂದೂ ಕ್ರೈಸ್ತ ಮುಸಲ್ಮಾನ, ಪಾರಸಿಕ ಜೈನರು ಧ್ಯಾನ. ಜನಕನ ಹೋಲುವ ದೊರೆಗಳ ಧಾಮ, ಕಾಯಕ ವೈಣಿಕರ ರಾಮ. ಕನ್ನಡ ನುಡಿ ಕುಣಿದಾಡುವ ಗೇಹ, ಕನ್ನಡ ತಾಯಿಯ ಮಕ್ಕಳ ನೇಹ. ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ, ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ, ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. सोमेस्तांनी बसकां स्वीकार करची.
आता सर्वांक भरमासो स्वागत करू आणि प्रास्ताविक उतरां उलोवंक फुडें येता नवार्दी कलाकार संघटक आणि कोंकणी अकादमीचो 11वो अध्यक्ष श्री जोकिम स्टॅनी अल्वारेस. देव बरी सांज दिवं समेस्तांक. हांगासर कोंकणी अकादमीच्या प्रशस्ती पुरस्कार कार्याक जमलेल्या वेदीवरच्या सर मानेस्तानो, वेदी मुखार जमलेल्या महान मनशानो, अकादमी तर्फेन तुमकां सुमेस्तांक गनान आनी मानान माया मोगाचो येवकार हांव मागतां. सांस्कृतिक शहर मैसूरांत कर्नाटक सरकाराच्या कोंकणी अकादमीचे वार्षिक प्रशस्ती प्रदान कार्य आज हांगासर सादर जाता. कोंकणी अकादमी लोकांची देखून लोक आशिल्ले कडेन अकादमी येता, कार्य करता, भाशे संस्कृतीची जागृती उठयता. भास म्हणली मनशाक अस्मिताय दिता. एकल्याची वळख ताचे भाशेंतल्यान जाता. जशें कन्नडा भाशीक कन्नडिगा, मराठी भाशीक मराठी, अशें कोंकणी भाशीक कोंकणी मनीस. ताचो धर्म वेगळो आसूंक पुरो, ताची जात मत वेगळी आसूंक पुरो, पूण एक भास उलयतली सर्वां त्या भाशेची भुरगीं. त्या नात्यान आमी सर्वां कोंकणी मायची बाळां जावन आसा. मैसूर कोंकणीचें एक महत्वाचें शहर. हांगा आदींतावन कोंकणीचो आस्पाव आसा. कोंकणी उलोवपी हिंदू, मुस्लीम, क्रिस्तांव ह्या गांवांत आसात. तीस विविधता कोंकणीची गिरेस्तकाय आनी ते विविधतेंतच आसा आमची सर्वांची एकताय. साहित्य, कला, संस्कृती शेताक कोंकणी लोकांची व्हड देणगी आसा. व्हड व्हड नांवां घेया ते कोंकणी मनीस आसतात, पूण ह्या व्हड मनशांनी मात्र कोंकणी खातीर काम केल्लें न्हय, कोंकणी उरयल्ली न्हय, पूण ल्हानांतल्या ल्हान भावांनी, ल्हानांतल्या ल्हान भयणींनी कोंकणी उलयल्या, कोंकणी उरयल्या आनी कोंकणी फुलयल्या. कोंकणी मांयच्या पालवाक हजारो नक्तिरां, खंयचेय ल्हान न्हय, खंयचेय व्हड न्हय. आमी मोगान भाशे खातीर करचें कामच भास उरोवंक शकता. आमी उलय जाय, आमच्या भुरग्यांक कोंकणी शिकय जाय, भुरग्यांनी ती उरय जाय आनी मुखल्या पिळगेक पावय जाय. कित्याक जर आमी अशें करिना तशें तर आमची भास उरना, आमकां आमची अस्मिताय म्हणली कळीत आसना. अकादमी सरकारान आमकां दिल्ली ती तुमची, तुमच्या साहित्यीक सांस्कृतीक वावराक वेदी जोडूंक आसची. ताचो लोकांनी फायदो घे जाय. तुमी हांगातावन मैसूरतावन मंगळुराक येजे म्हणून ना, मैसूरांत रावूनच कोंकणी कार्याक मागणी दिवी येता. मैसूरांत तुमच्या भोवरांत तरबेती कार्यागारां, विचार सातें अशें कितेंय कोंकणी कार्य करूंक आसात तर आमकां संपर्क करा. महेत आनी सहकार घेया, कोंकणी वावर चलया. आमी आनी तुमी सांगाता मेळोन कोंकणीचो वावर फुडें व्हरया. आमचे मदें आमचे हांगाचे मोगाळ शासक हरीश गौडा पावल्यात. तांकां दयेकन आमी उबे रावचे ताळयांच्या आवाजान ह्या सालाक बरो मोगाचो आनी मानाचो येवकार मागचो. सर नमस्ते.
अकाडेमीचे काम लोकांक आपले मायभाशे थंय जागृती उठोवचे भाशे खातीर काम केल्ल्यांक उमेद भरचे आनी हेरांकी भाशे शेतांत काम करूंक प्रेरणांनी भरचे त्या देखून विंचून काडलेल्या त्या मान मनशांक गौरव प्रशस्ती आनी विंचून आयिल्ल्या दोगांक पुस्तक प्रशस्ती दिवन मान करूंक आमी आज मंगळूर टावन हांगासर मैसूर ह्या कोंकण भवनाक घेवन पावल्या हे कार्य सोबोवच्या खातीर आमच्या आपोवण्याक पाळो दिवन आमचे मदें आसात लोकांमोगाळ एक व्यक्ती चामराजा विधानसभा क्षेत्र हाचे शासक जावन आसचे भौमानिस्त के हरीश गौडा हे दोळूच ते आमचे मदें येवन पावल्यात तांकां हांव ह्या कार्याक बरो मोगाचो स्वागत मागता सर निಮ್ಮನ್ನು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಗೌರವಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರಾದ ರೊನಾಲ್ಡ್ ಕ್ರಾಸ್ತರ್ ಅವರು ಅವರಿಗೆ ಶಾಲು ಹೊದಿಸಿ ಸ್ವಾಗತಿಸಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ನಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದಾರೆ ಇನ್ನೋರ್ವ ವ್ಯಕ್ತಿ ಭಾಷೆಯ 5 ಅಕಾಡೆಮಿಗಳಿಗೆ ಕೊಂಕಣಿ ತುಳು ಬ್ಯಾರಿ ಕೊಡವ ಮತ್ತು ಅರೆ ಭಾಷೆ ಈ 5 ಅಕಾಡೆಮಿಗಳನ್ನು ಮೇಲ್ವಿಚಾರಣೆಯನ್ನು ನೋಡುವಂತಹ ಸರ್ಕಾರದ ವ್ಯಕ್ತಿ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆಯ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಇಲ್ಲೇ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿರುವ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಿ.ಎನ್. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸ್ವಾಮಿ ಅವರು ಸರ್ ನಿಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಗೌರವಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ ದಯವಿಟ್ಟು ಸಮರ್ಥ ಭಟ್ರು ಅವರ ಮುಂದೆ ಬಂದು ಅವರಿಗೆ ಶಾಲು ಹೊದಿಸಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ आमच्यामध्ये हांगासर आनी एक मालगोडो व्यक्ती दिसता तो तुमचोच व्यक्ती पूण ताका आमी केन्नाय आमचो म्हणटा वल्लीवग्गा म्हणल्या नांवान कोंकणी साहित्यीक क्षेत्रांत एक भोव व्हड कृशी केल्लो व्यक्ती कर्नाटका राज्य प्रशस्ती तांणी आपणायल्या एक मालगोडो साहिती भौमानिस्त वलेरियन डिसोजा आमचे मदें आसात सर तुमकांय ह्या कार्याक बरो मोगाचो आनी मानाचो येवकार हांव मागता नवीन लोबो दयकन तुवें मुखार येवचें आनी तांकां शॉल घालून स्वागत करचें आनी एक व्यक्ती म्हाका त्या कुशीन दिसता पळया स्टेजीर जेन्ना कोंकणी अकादेमीचे प्रशस्ती पुरस्कार कार्य मैसूरांत करी जाय अशें अकादेमी निर्णय केल्ल्या वेळार हांवें पयलें फोन केल्लें मानेस्त जॉन विलियम डिसोजा हाका अशें अशें आमची एक आलोचना आसा आमी मैसूराक आयल्यार तुमी आमकां सांगात दितात गे म्हणून ताणें तक्षण तांच्या समितीक आपोवन आमी मंगळूर टावन हांगासर आयल्या सगळी समिती बसून आमी तांचे लागीं उलयतना तांणी भोव व्हड कुशेन आज हे सभांगण मात्र न्ही आमकां सांजेर जेवणाची वेवस्था आनी हांगासर कसली पुरो आमकां कार्यक्रमाक गरजेची वेवस्था जाय सगळी तांणी सांबाळल्या बाय जॉयस आनी बाब जॉन तुमकां कर्नाटका कोंकणी अकादेमी तर्फेन गौरवान हांव स्वागत म्हणटा आमच्या दयानंद मडकेकर आनी बाई अक्षता दायकन मुखार येवचें तांकां शॉल घालून स्वागत करचें आज 5 जण प्रशस्ती पुरस्कृत हांगासर आमचे मदें आसात कोंकणींतलो एक मालगोडो साहिती भौमानिस्त पॅट्रिक कामिल मॉरस बाब जॉयल पिरेरा मानेस्तीन सोबिना मोतेश कंबरेकर ही तांकां गौरव प्रशस्ती आपणायिल्ली व्यक्ती तशेंच पुस्तक पुरस्कार आपणायिल्ले आसात बाय फेल्सी लोबो आनी बाब वलेरियन सिक्वेरा वल्ली बोळा
सर तुमकांय काळजागुंडा येता ह्या कार्याक हांव बरो मोगासो आनी मानासो येवकार मागता. कोंकणी क्रिस्तांव असोसिएशनाचे सर्व पदाधिकारी हांगासर आसात. तुमकांय हांव कर्नाटका कोंकणी साहित्य अकादेमींतल्यान स्वागत मागता आसतना हांगासर कोंकणी क्रिस्तांव असोसिएशनाचे आदले अध्यक्ष म्हाका दिसतात. एक म्हजो इश्ट भोवमानेस ग्रेशन रॉड्रिगस आसा, तशेंच बा पियूष सल्डान हांगासर आसात. तुमकांय कोंकणी अकादेमी तर्फेन बरो मोगासो आनी मानासो येवकार हांव मागता. आनी मोगाशानो तुमकां जर कितेंय व्हड कार्य करया लोक जर जमाना कार्याक सोबायना. आज हांगासर कितलो लोक जमला म्हणल्यार म्हाका परवाना. कोण जमल्यात ताची गरज म्हाका आसा आनी आज तुमी आमचेर मोग दवरून हांगासर ह्या कार्याक जमल्यात. तुमकां सोमेस्तान सगळ्या म्हज्या अकादेमीच्या पंगडा तर्फेन कर्नाटका सरकारा तर्फेन काळजागुंडा येता हांव तुमकां हात जोडून स्वागत मागता आनी देव बरें करूं म्हणूंक आशेता. ह्याच वेळार एक गजाल हांव सांगूंक आशेता. ह्या कार्यांत आज सिद्धी समुदायाची एक पंगड भाग्य जाय आसलो. काल राती हांगासर येता आसतना एक ल्हानशें अवघड घडलें आनी तांतलो एक मनीस देवाधीन जाला, देखून तांचो पंगड आज हांगासर येवंक ना. ह्या खातीर आमी पश्चाताप उसारता. एक घडी भर त्या कलाकारा खातीर आमी उबे रावन ताच्या आत्म्याक शांती मागा जाय अशे उपकार मागता. देव बरें करूं. तर परत एक फावटी मोगाच्यान हांगासर जमलेल्या तुमकां सोमेस्तांक वेदीर आशिल्ल्या सर गण्य व्यक्तींक हांव माया मोगान स्वागत करून म्हजी स्वागताची 2 उतरां आखेर करता. देव बरें करूं. गणगणी थाळ्यान येवकार मागल्ल्या अध्यक्षाकी बरो मैपासी येवकार हांव मागता. ದೀಪವು ಜ್ಞಾನ, ಬೆಳಕು ಮತ್ತು ಶಾಂತಿಯ ಪ್ರತೀಕ. ತಮಸನ್ನು ತೊಡೆದು ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ಮಾರ್ಗವನ್ನು ತೆರೆದಿಡುವ ಈ ದೀಪವೇ ನಮ್ಮ ನಿರೀಕ್ಷೆಗಳಿಗೆ ದಾರಿ ತೋರಿಸಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸುತ್ತಾ ಈಗ ದೀಪ ಬೆಳಗಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆ ನೆರವೇರಿಸಿಕೊಡಲು ಗೌರವಾನ್ವಿತ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಹರೀಶ್ ಗೌಡ ಇವರಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಉಳಿದ ಗಣ್ಯರು ಜೊತೆ ಸೇರುವರು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಬೆಳಕಿನ ಪ್ರೇರಣೆಯೊಂದಿಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಶುಭ ಕೋರೋಣ. बक्षिया हांगासर आमचे याजक भाव आसात, याजक भयणी आसात, ती आमचेर मोग दवरून आयल्यात. बक्षिया म्हाका तुमकांय ह्या कार्याक हांव बरो मोगाचो स्वागत मागता. ಸೊಮೇಸ್ತಾಂಗ್ ದೇವ್ ಬೊರೆಂ ಕೊರು. ಸಾಹಿತ್ಯವೆಂಬುದು ಸಮಾಜದ ಆತ್ಮ. ಒಬ್ಬ ಬರಹಗಾರನ ಕಲ್ಪನೆ, ಅನೇಕ ದಿನಗಳ ಪರಿಶ್ರಮ, ಅನುರಾಗ ಹಾಗೂ ಸೃಜನಾತ್ಮಕತೆ ಒಳಗೊಂಡಿರುತ್ತದೆ. 2024ನೇ ಸಾಲಿನ ಗೌರವ ಪ್ರಶಸ್ತಿ ಮತ್ತು ಪುಸ್ತಕ ಪುರಸ್ಕಾರ ಪುರಸ್ಕೃತರ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಪರಿಚಯವನ್ನೊಳಗೊಂಡ ಪರಿಚಯ ಪುಸ್ತಕ ಈಗ ಲೋಕಾರ್ಪಣೆಯಾಗುವುದು. ಈ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲು ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆ ಮೈಸೂರು ವಿಭಾಗದ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಿ.ಎನ್. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸ್ವಾಮಿ ಇವರಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಪರಿಚಯ ಪುಸ್ತಕದ ಸಂಪಾದಕರಾದ ಶ್ರೀ ರೊನಾಲ್ಡ್ ಕ್ರಾಸ್ತರ್ ಅವರು ಸಹಕರಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ.
सांग देव बरें करूं. कोंकणी शेतान कोंकणी खातीर वावुरलेल्या 2024 वर्साची गौरव प्रशस्ती हातांतर कार्ये आतां चलोवन वरता. कोंकणी साहित्य विभागान पुरस्कृत मानेस्त पॅट्रिक कामिल मॉरस मंगळूर तुमकां अभिनंदन पाठयता. तुमी मानाच्या बसकेर येवन बसूंक हांव तुमकां विनंती करता. आता मानपत्र वाचता कोंकणी अकादमी संदो श्रीमती अक्षता नायक. ಕರ್ನಾಟಕ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಕನ್ನಡ आणि ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಬಾಂಧವ್ ಲಾಲ್ಬಾಗ್ ಮಂಗಳೂರು ಗೌರವ ಪ್ರಶಸ್ತಿ 2024 कोंकणी साहित्य मानपत्र मानेस्त पेट्रिक कामिल मोरस एम पेट्रिक कोंकणी साहित्य आणि पत्रिका शेषांतलो एकलो अर्पणा मनोभावाचो साहिती. कोंकणी साहित्य भंडाराक चर्शीकू मिक्कून काणयो प्रस्तुत परिस्थिती विशीं लेखनां 8 कादंबऱ्यो तशेंच 2 नाटक रचयिल्ल्यांत. तुमी ओत पौस लेखीनासतना कोंकणी बूक माथेर वोवन घराघरांनी वचून विकून कोंकणी साहित्य लोकां मेरेन पावयिल्ल्या प्रथम व्यक्ती म्हणून कोंकणी साहित्य संसार तुमकां वळखता. तुमी अप्रोच नित्यादर प्रकाशन म्हणलो संस्थे स्थापन करून पुस्तकाक परगटत. तिरस्कार हांव तुका बागी करतलो मस्तिलो फूल तूं मजेन्स बा ओलिविया वज्रचो कुरू बेसांव नर्स ग्लोरिया कादंबऱ्यो लिपलेलो साळियो पत्तेदारी कादंबरी आव्वाचे काळीस आनी इतर काणयो प्रकट जाल्यात. वाघ मारलो विनोदीत नडगुळो तुवें विकृत केलें पत्तेदारी नाटक फरीक फन म्हणलें नाटक रचयिल्ल्यात. तुमचे साहित्य सेवक गौंचे बाळाक मरी फिर्गझन बज्जोडीचे रत्न बिरूद दिवन तुमकां सन्मान केला. वाड्याचो उत्तीम गुरकार सन्मानी तुमी जोडला. कोंकणी साहित्य संसारान देखयिल्ल्या असल्या एक विशिश्ट साहित्यीक कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी 2024 व्या वर्साची साहित्य विभागाची गौरव प्रशस्ती दिवंक भोव जड अभिमान पावता. तारीख 23 मार्च म्हयनो 2025 कोंकण भवन मैसूरू. रिजिस्टर राजेश जी जोकिम आळवरिश अध्यक्ष आणि सर्व सांदे कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी. देव बरें करो. आमच्या ताळयांच्या शिवरान आमी मानेस्त पॅट्रिक कामिल मॉरस हांकां सर बरें मागया. शेलो झेलो फोळ वस्तू यादिस्तिका सन्मानपत्र आनी रुपये 50,000 दिवन तांकां मान करतले हांव. कोंकणी कला विभागान पुरस्कृत मानेस्त जॉयल पेरेरा मंगळूर तुमकां अभिनंदन पाठयता. तुमी दयेकन मुखार येवन मानाची बसका स्वीकार करूंक विनंती करता. मानपत्र वाचूंक मुखार येता कोंकणी अकादमी संदो मानेस्त रॉनिक रास्ता. कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी कन्नಡ आणि संस्कृती इलाखो
मंगळूर महानगर बांधव लालबाग मंगळूर गौरव प्रशस्ती 2024 कोंकणी कला मानपत्र मानेस्त जॉयल पिरेरा संगीत गुरु बिरुदांकित जॉयल पिरेरा मंगळूरच्या विजयांत 30 जानेवारी 1964 जल्मल्या तुमकां भुरगेपणांत संगीतांत आसक्त आसून तुमी पियानो आर्काडियन वायोलिन मॅन्डोलिन ट्युबुलर आणि युफोनियम कार्नेट सर्कल बाज सितार असली वाजंत्रां वाजोवच्यांत प्रवीणता जोडल्या पाश्चिमात्य आणि हिंदुस्थानी संगीत पाश्चात्य आणि भारतीय संगीताची सल्फां वाचूंक आनी बरोवंक स्वर संगती वाद्य संगीत आणि संगीत संयोजन वेवस्था वाचूंक आनी बरोवंक शकतात विविध तळ्यांनी आणि एक कॅपेलांत सडीत संध्याची गायन मंडळी चलयतात कोंकणी क्रिस्तांव समुदायाचे एकमात्र जानपद संगीत साधन घुमट वाजयतात आणि घुमटां पदां जिवाळ दवरच्यांत तुमचो वावर विशेष कोंकणी इंग्लीश मलयाळम कन्नडा तुळू भासांनी 400च्या चडीत आल्बमाक संगीत संयोजन वेवस्था तुमी केल्या 2007 इसवेंत कलांगणांत निरंतर 40 घंट्याभर चलिल्ल्या गिन्नेस विश्व दाखलो रचल्या निरंतर गायन कोंकणी निरंतरी संगीत कार्याचो प्रमुख संगीत निर्देशक तशेंच गल्फ देशांनी चल्लेल्या गल्फ वॉयस ऑफ मँगलोर संगीत स्पर्धाचो हॅट्रिक तीर्पदार जावन आसून मंगळूरच्या फिलार्मोनिक गायन पंगडाचो संगीत गुरू जावन आसात संदेशा प्रशस्ती माणसभान संस्थेची अत्युत्तम संगीतगार प्रशस्ती माणसभान आणि संदेशा प्रशस्ती माणसभान आणि करवालो घराणे गोवा हांचे तावन कलाकार पुरस्कार तुमी जोडला 2007 कलाकार पुरस्कार प्रदान समारंभांत माणसभान संस्थे तावन संगीत गुरू बिरू तुमकां लाभला कोंकणी बायबल नाटक 4 सामाजीक नाटकुळे माट मंत्रां आचरण मानसीक वैज्ञानिक विश्लेशना विशयांत सरनेतां म्हणली कादंबरी बरयल्या विविध कोंकणी पत्रांनी 30च्या गिमीकून चडीत मोठ्यो काणयो प्रकट जाल्यात 10च्या चडीत मोठवे हास्य नाटकुळे ल्हान मोठव्या सिनेमाक चित्रकथा बरयल्या 2026 इसवेंत चलचित्र अस्मिताय आणि 2024 पयन सिनेमाचे निर्देशन केला तुमच्या ह्या कळीतल्या वावराक लागून 2026 वर्साची कर्नाटक साहित्य अकादमीची कोंकणी कला विभागाची गौरव प्रशस्ती दिवंक अकादमी बोसड अभिमान पावता तारीख 23/3/2025 कोंकण भवन मैसूर राजेश जी रजिस्ट्रार जोखीम चानियार वायस अध्यक्ष आणि सर संदे कोंकणी साहित्य अकादमी मानेस जॉयल पिरेराक आमी जोरान ताळयो पेटोवन ह्या संदर्भी सर बरें मागया कोंकणी लोकवेद विभागान गौरव प्रशस्ती पुरस्कृत मानेस्तीन सोबिना मोतेश कांबरेकार हळियाळा हांकां हांव सर बरें मागता तशेंच आनी मानाची बसका स्वीकार करच्याक विनंती करता मानपत्र वाचता कोंकणी अकादमी संदो श्री समर्थ भट कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी कन्नಡ आणि संस्कृती इलाको महानगर पालिका बांधव लालबाग मंगळूर गौरव प्रशस्ती 2024 कोंकणी लोकवेद मानपत्र मानेस्तीन सोबिना मोतेश कांबरेकर मानेस्तीन सोबिना मोंतेश कांबरेकर 20 वर्स वयरी तुमचे समुदायाचे कला परसावचे देशां जायते मिनात तुम्ही घेतला देशभरी अशा जिल्ह्यांत
भायल्या गांवांत देशांत अंतरराष्ट्रीय मट्टार तुम्ही तुमचे कला प्रसार केल्या. केरळा, मुंबई, विशाखापट्टणम, हैदराबाद, पांडिचेरी, दिल्ली, तंजावूर, महाराष्ट्र, पुणे, छत्तीसगड, लक्षद्वीप, सिंगापूर अशे जायते देशांनी तुमचे कलेची वळख करून दिलेली कीर्ती तुमचे. मंड्या, चेन्नई आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांत तुम्ही कला हस्तांतर करचे गुरु शिष्य परंपरे काल तुम्ही तरबतो दिल्यात. संगत कन्नड आणि संस्कृती इलाख्याचे अस्पृश्यता निवारण कार्यक्रम कर्नाटक राज्य एड्स प्रिवेंशन सोसायटी बेंगलोर तावन HIV संबंधी कार्य जनजागृती सॉन्ग एंड ड्रामा डिविजन तावन भलायक संबंधी जनजागृती कार्य वार्ता इलाको सरकारी कार्यक्रम अशे नाना त्या विषयांत लगती रस्त्या नाटक मुखांतर जागृती दिल्लो कामांत तुम्ही व्यस्त आसात. सिद्धी जनांगाचे जनपद कलांच म्हूण नाच जावन आसूच्यो दमाम नाच, फुगडी नाच आणि सिग्मो नाच तशेंची वजंत्रां वाजोवंतांत तुमचे उकळल हात. दमाम नाच खातीर कर्नाटक सरकारान तुमकां 2017 कन्नड राज्योत्सव प्रशस्ती दिवन मान केला. तशेंची जनपद अकादमी प्रशस्ती तुमकां लभ्य. विविध संस्थांतून तुमकां विविध प्रशस्त्यो लभ्य जालात. आपल्या जनांगाचे कला बरोवचे वावरात तुम्ही अजुनूय व्यस्त आसात. ह्यो तुमचो जनपद वरोवचे आनी मुखेल पिळगेक हस्तांतर करचे कळमीत नसलेल्या सेवे खातीर 2024 वर्साचे कोंकणी जानपद विभागाचे गौरव प्रशस्ती दिवन मान करूंक कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी बहुचड अभिमान मागता. 23/3/2020 कोंकणी भवन मैसूर. मानेस्तीन सोबिना मोतेश कांबरेकर एका ताळयो पेटोवन अभिनंदन पाठोवया. मानेस्तीन फेल्सी लोबो मंगळूर हांणी वेदीक येवन मानाची बसका स्वीकार करूंक विनंती करता. आनी मानपत्र वाचता कोंकणी अकादमी संदो मानेस दयानंद मडकेकर. कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी कन्नड आणि सांस्कृतिक इलाको महानगर पालिका बांधव लालबाग मंगळूरू पुस्तक पुरस्कार 2024 मानपत्र मानेस्तीन फेल्सी लोबो अल्लीपादेच्या दैवादीन थॉमस लोबो आणि दैवादीन एलिजा पायस ह्यांच्या 8 जण भुरग्यांपैकी निमाणी जावन 1969 इसवीच्या मे 16 जल्मून आपले प्राथमिक शिकप सेंट जोन्स हायर प्रायमरी स्कूल अल्लीपादे उपरांत रोसा मिस्तिकांत कॉलेजीन शिकप SVS कॉलेज बंटवाळ तसेच साम अन्ना कॉलेजीन B.Ed संपयला. कॅनरा उर्दू आणि साम लोईस हायस्कूल कोडियाल बायलान शिक्षकी जावन वावर सांगता कोंकणी MA आणि साम लोईस कोंकणी संस्थेतावन पदव्युत्तर डिप्लोमा आपणाणया. इस्कोलाच्या भुरग्यां थंय साहित्याची अभिरुची उपकरूंक तुम्ही विविध कोंकणी कार्यक्रम आयोजित केल्ल्यान चढत्याव हर कोंकणी पत्रांत लेखना कविता विडंबन ललित प्रबंध प्रकट करून तुम्ही कोंकणी साहित्याची कृषींत व्यस्त आसात. गरजे तेकी गजाली लेखना आणि अपलिपा भुरगांच्या कविता पुस्तक प्रगट जाल्यात. तुमची लेखना चढताव हर कोंकणी पत्रांनी तसेच जायत्या
जाळी जाग्यांनी सराग प्रसार जातात. विनोद, ललित प्रबंध, कविता तसेच लेखना विभागांनी जायती इनाम तुमका पावो जाल्यात. मंगळूर आकाशवाणी आणि रेडिओ सारंगात तुमची भाषणां आणि कविता प्रसार जाल्यात. जायत्या कवी गोष्टींनी तुम्ही कोंकणी, कन्नड आणि तुळू भाषांनी कविता प्रस्तुत केल्यात. तुमच्या पालवा पोन कविता पुस्तकाक कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी थावन 2026व्या वर्साच्यो कविता विभागाचो पुस्तक पुरस्कार दिवन मान करूंक कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी भोव चड अभिमान पावता. तारीख 23 मार्च 2025 कोंकण भवन मैसूर. जोकिम स्टॅन अल्वारेस अध्यक्ष. मानेस्तीन फेल्सी लोबो हिकार जोरान ताळयो पेटोवन या संदर्भी आम्ही उल्हासिया. लेखना विभागान पुरस्कृत मानेस्त वलेरियन सिक्वेरा मंगळूर हांकां हांव उल्हासिता आनी वेदीर येवन मानाची बसका स्वीकार करीचे म्हणून विनंती करता. आनी मानपत्र वाचता कोंकणी क्रिश्चियन असोसिएशन कार्यदर्शी मानेस्तीन जॉय सिक्वेरा. ಕರ್ನಾಟಕ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಕನ್ನಡ आणि संस्कृती इलाको महानगर पालिका बंदाप लालबाग मंगळूर. मानेस्त पुस्तक पुरस्कार आणि मानपत्र मानेस्त वेलेरियन सिक्वेरा. मानेस्त वेलेरियन सिक्वेरा वल्लीबोळा 1959 ऑगस्ट 4 वेर कारकळच्या बोळा हांगासर जल्मल्ल्या तुमचे सांप्रदायिक कृषी कुटुंब. 1978 तावन तप्पल इलाक्यांत तप्पल पेदो जावन वावर आरंभ करून तप्पल मेलविचारक जावन भरती जोडून 2019 इसवेंत निवृत्त जाल्यात. 1983 इसवेंत पैनारी पत्रक बरोवच्या मुखांतर साहित्य क्षेत्राक पावलां देखून सामाजिक कृषी संप्रदाय परिसर जागृती आनी जिणेसता अशें विविध क्षेत्रांनी साहित्य कृषी करून आसात. फाटल्या सालिसांनी 1 वर्स तावन तुमची हजारांकी मिकवन कोंकणी तुळू कन्नडा भासांनी लेखना काणयो कविता विडंबन प्रबंध चुटुका आनी सांगण्यो विविध माध्यमांनी प्रसार जाल्यांत. सांगण्या तुपे गाद्या मेरेर जगलाणे म्हणचे कोंकणी तशेंच पुंबे म्हणलो तुळू पुस्तक प्रकट जाल्यात. नाडाक वाचुया 5वी पांत लांबप्योव्या मायला पतर लिसांव आनी तेसांव जाणवयाच्यो सांगल्यो माती आनी सतां मसलेची मेटां कृषी कशी कोंकणी तशेंच पच्चे निरे म्हणलें तुळू अंकणां तुमी बरयल्यात. तुमचे साहित्य कोंकणीच्या हर पत्रांनी तुळू पत्रांनी कन्नडा दिसाळ्यांनी आकाशवाणी रेडिओ सारंग जाळी जागे सामाजिक माध्यमांनी तशेंच फिरगज पत्रांनी प्रसार पावला. तुम्ही अखिल भारत तप्पल नौकारोत्सव संघ हाजो 4 अवधेक अध्यक्ष 4 अवधेक कार्यदर्शी जावन सेवा दिल्या. फिरगज गोळी मंडळाचो उपाध्यक्ष कार्यदर्शी जावन सेवा कॅथोलिक सभा घटकाचो अध्यक्ष SV पिंत मेतेरपोंड दाखयला. चुटूक साहित्य परिषद कन्नडा साहित्य परिषद मंगळूर हांचो सांदो जावन सेवा दिल्या. आमचो सेवक पत्राचो सहसंपादक तशेंच नित्य आदारीचे नेकेत्र हाजो संपादक जावन संघटनात्मक सेवा दिल्या. टाइम्स ऑफ कुडला तुळू आयसिरी तर्फेन तुळुशी प्रशस्ती तुमकां लाभल्या. विविध संघटनांतावन सन्मान
तशेंच जायत साहित्य स्पर्धांनी बहुमानां तुमी आपणयनात. तुमच्या शेतां बाटां तोटांनी पुस्तकाक 2024 ह्या वर्साचो कोंकणी लेखनाचो विभाग असो पुस्तक पुरस्कार दिवन मान करूंक कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी अभिमान पावता आनी तुमच्या साहित्यीक वावराक सर बरें मागता. मानेस्त वालेरियन सिक्वेरा हांकां ताळयो पेटोवन ह्या संदर्भी अभिनंदन पाठोवया आनी सर बरें मागया. अकादमीच्या संध्यांनी तशेंच कोंकणी क्रिश्चियन असोसिएशन कार्यकारी संध्यांनी पंगड तस्वीरेक हांगासर मुखार येवच्याक विनंती करता. ಸುಮೇಸ್ತಾಂಗ್ ದೇವ್ ಬರೆಂ ಕರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಉದ್ಘಾಟಕರಾಗಿ ಆಗಮಿಸಿ ಎಲ್ಲ ಪುರಸ್ಕೃತರನ್ನು ಗೌರವಿಸಿ ಚಾಮರಾಜ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನಾನುರಾಗಿ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಹರೀಶ್ ಗೌಡ ಇವರು ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಹಂಚಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ನಾನು ತುಂಬ ಸಂತೋಷದಿಂದ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂಥರ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅದರಲ್ಲೂ ಮೈಸೂರು ನಗರದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನನಗೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯ್ತೈತೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆಸೀನರಾಗಿರುವಂಥ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಜೋಕಿಮ್ ಸ್ಟ್ಯಾನ್ಲಿ ಅಲ್ವಾರಿಸ್ ಅವರೇ, ಹಾಗೆಯೇ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆಯ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದಂಥ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸ್ವಾಮಿಯವರೇ, ಮತ್ತು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕೂತಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಾತಿ ಗಣ್ಯರೇ ಮತ್ತು ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರೇ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ಇದೊಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನನಗೆ. ಏಕೆಂದರೆ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನವನ್ನು ಮೈಸೂರು ನಗರದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರೋದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ. ಮತ್ತು ಈ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ನನಗೂ ಈ ಸುಮಾರು ವಿಚಾರಗಳು ತಿಳಿತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಏನು ಈ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದರು ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು, ಅದರಲ್ಲಿ ಪ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಕಾಮಿಲ್ ಮಾರೋಸ್ ಅವರು, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ ನಾನಿಲ್ಲಿ ಈ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ. ಅವರು ಈ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಉಳಿಸ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ಬಿಸಿಲು ಮಳೆ ಎಂದೇ ಊರೂರು ಸುತ್ತಿ ಅವ್ರ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಉಳಿಸಿರುವಂಥದ್ದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅದೆಲ್ಲ ಒಂಥರ ದೊಡ್ಡ ವಿಚಾರ. ಅದು ಆ ಥರ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೂ ಬರಲ್ಲ. ಅದು ನಮ್ಮ ಭಾಷಿಕರು ಕಡಿಮೆ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇರ್ಬೋದು, ಬಹುಸಂಖ್ಯಾತರು ಇರ್ಬೋದು, ಭಾಷೆಯನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿದೆಯಲ್ಲ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಭಾಷೆಯನ್ನು, ಅದು ದೊಡ್ಡ ವಿಚಾರ. ಅದು ನಾವು ಏನು ಹುಟ್ಟಿದಾಗ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೇಳಿರ್ತೀವಿ ಆ ಭಾಷೆಯನ್ನು ಉಳಿಸುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ. ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆಯನ್ನು ಅದನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಜೋಯಲ್ ಪಿರೇರಾ ಅವರು ಕಲಾ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ತುಂಬ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಖುಷಿಯಾಯಿತು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆನೂ. ಮತ್ತು ಈ ಸೋಜಿನಾ ಮಾತೇಶ್ ಕಾಂಬ್ರೇಕರ್ ಇವರೊಬ್ಬರು ಹಳಿಯಾಳದವ್ರು, ಇನ್ನು ಮಿಕ್ತವರೆಲ್ಲ ಮಂಗಳೂರಿನವರು. ಇವರು ಏನು ಸಿದ್ಧಿ ಸಮಾಜದ ಅಂದರೆ ಸಿದ್ಧಿ ಸಮಾಜ ಅಂತಂದರೆ ಅಸ್ಪೃಶ್ಯತೆ ಇದ್ದಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಜೀವನ ಶೈಲಿನೇ ಭಾರಿ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದ್ದಂಥ ಸಮಯ ಅದು. ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಮತ್ತು ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಏನು ಜಾನಪದ ಗೀತೆಗಳನ್ನ ಜಾನಪದ ಅಂದರೆ ಇವತ್ತೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಜೀವನ ನಿಂತಿರೋದೇ ಜಾನಪದದ ಮೇಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು.
ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಏನು ಜಾನಪದ ಅಂದರೆ ಜನಗಳನ್ನ ಮಾತಾಡೋದನ್ನೇ ಜಾನಪದ ಅಂತ ಇದ್ದಿದ್ದು. ಆ ಜನಗಳು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಂಥ ಆ ಜಾನಪದದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಇವತ್ತು ನಿಂತೈತೆ ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ, ಎಲ್ಲ ಡಿಸ್ಟಿಕ್ಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸುತ್ತಾಡಿ ಅವರು ಆ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು, ಕೊಂಕಣಿಯ ಜನಪದ ಕಲೆಯನ್ನು ತಿಳಿಸಿರುವಂಥದ್ದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ವಿಶೇಷವಾದಂಥದ್ದು. ಹಾಗೆಯೇ ಫೆಲ್ಸಿ ಲೋಬೋ ಮೇಡಮ್ ಅವರು ಕವಿತೆಗಳನ್ನ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳ್ಪಟ್ಟೆ. ಕವಿತೆಗಳನ್ನ ಅದನ್ನ ಕನ್ನಡಕ್ಕೂ ತರ್ಜುಮೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಮೇಡಮ್ ಅವ್ರನ್ನ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಒಂದೊಂದು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲೇ ಆ ಭಾಷೆಯಲ್ಲೇ ಉಳ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು. ಯಾವುದೇ ಕವಿತೆ ಆಗಲಿ, ಸಾಹಿತ್ಯ ಆಗಲಿ, ಯಾವುದೇ ಥರವಾದಂಥ ಆ ಕಲೆ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಗೂ ತರ್ಜುಮೆ ಆಗಿ, ಅದರಲ್ಲೂ ನೀವು ಕರ್ನಾಟಕದವ್ರು ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಕವಿತೆಗಳನ್ನ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ತರ್ಜುಮೆ ಮಾಡಿ ಕನ್ನಡಿಗರಿಗೂ ನಿಮ್ಮ ಕವಿತೆಯನ್ನು ಓದುವಂಥ ಅವಕಾಶವನ್ನು ಕಲ್ಪಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೋರ್ಕೊತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ವೆಲೇರಿಯನ್ ಸಿಕ್ವೆರ್ ಇವರು ಲೇಖಕರು. ಇವರು ಎಲ್ಲ ಕಾದಂಬರಿಗಳು, ಕಥೆಗಳನ್ನ ಎಲ್ಲವನ್ನು ಬರೆದಿರುವಂಥದ್ದು. ಅವರೂ ಸಹ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೀವು ತರ್ಜುಮೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಜನಗಳಿಗೆ ತಿಳಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರು ಕನ್ನಡದವ್ರು ಇರೋದ್ರಿಂದ, ನಾನು ಬೇರೆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಏನು ನಮ್ಮ ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆ ಮಾತಾಡುವಂಥವ್ರು ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲೇ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಜನರಿರೋದು ಮೈಸೂರಲ್ಲಿ. ನಮ್ಮ ಬಾಬಣ್ಣವ್ರು ಇಲ್ಲೇ ಕೂತಾರೆ, ನನಗೆ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರು ನಮ್ಮ ಬಾಬಣ್ಣವರು. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕೊಂಕಣಿ ಸಮಾಜದವರು ನಮ್ಮ ವಿಜಯನಗರ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟೇಜ್ ಮತ್ತು ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟೇಜಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಜನಸಂಖ್ಯೆ ಇರುವಂಥದ್ದು. ನಾನು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಿಂತು ನಾನು ಗೆದ್ದಿದ್ದು, ನನಗೆ 75,000 ಮತ ಕೊಟ್ಟರು. ನನಗೆ ಲೀಡ್ ಬಂದಿದ್ದು 4,200 ಅಷ್ಟೇ, ಜಾಸ್ತಿ ಏನು ಬಂದಿಲ್ಲ. ನನಗೆ 4,500 ಓಟೇನೋ ನಾನು ಲೀಡಲ್ಲಿ ಗೆದ್ದಿರೋದು. ಆ 4,500 ಲೀಡ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಈ ಕೊಂಕಣಿ ಜನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ನಾನು ನನ್ನ ಚಾಮರಾಜ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೊಂಕಣಿ ಮಾತಾಡುವಂಥ ಜನ ಇಷ್ಟೊಂದು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ನಾನು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಒಂದು 15 ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಜನಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲೇ ಇದ್ರು ಕೊಂಕಣಿಲಿ ಯಾರೂ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ನನ್ನ ಜೊತೆಲಿ. ಎಲ್ಲರೂ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋರು. ಅವರು ಯಾರು ನನ್ನ ಎದುರುಗಡೆ ಕೊಂಕಣಿಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ನನ್ನನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಅವರೇನೆ ಸಭೆಗಳನ್ನ ಸೇರಿಸಿ ಜನಗಳನ್ನ ಒಂದೊಂದು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಗ್ಯಾದರ್ ಮಾಡಿ, ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು ಇಲ್ಲೂ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಮನೆಗಳಿಗೆ ಕರೆಸಿ ನನಗೆ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರು, ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರು. ಅವರೆಲ್ಲರನ್ನೂ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನನಗೆ ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟರು ನನ್ನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ. ಅದನ್ನು ನಾನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮರೆಯುವಂಥದ್ದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆ ಮಾತಾಡುವಂಥವ್ರು ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಒಂದು 5,000 ಜನ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಏನು ಬಾಬಣ್ಣ, 5,000 ಜನ ಇಲ್ವಾ? 5,000 ಜನ. ಅವರೆಲ್ಲರೂ ನನಗೆ ಒಂದೇ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ನನ್ನನ್ನು ಯಾವುದೇ ಥರವಾದ ಯೋಚನೆ ಮಾಡದೆ, ನಾವು ನಿನಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಹರೀಶ್ ಗೌಡ, ನಿನ್ನನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ನಾವು ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನನಗೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಅಭೂತಪೂರ್ವವಾದಂಥ ಸಹಕಾರವನ್ನು, ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಅದು ನಾನು ಬದುಕಿರೋವ್ರಿಗೆ ನೆನೆಸ್ಕೊತೀನಿ. ಮತ್ತು ಈ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಇವತ್ತು ಈ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ನಾನು ತಿಳಿದಿದ್ದೇನು ಅಂತ ಅಂದರೆ, ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆನೂ ಒಂದು ಅತ್ಯುನ್ನತವಾದಂಥ ಭಾಷೆ. ಅದು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಪುರಾತನ ಕಾಲದಿಂದನೂ ಐತೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಐತೆ ನನಗೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸಾಧಕರುಗಳನ್ನ ನೋಡಿದ ಮೇಲೆ ನನಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಖುಷಿ ಆಯಿತು. ಇವತ್ತು ಶರಣ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಇತ್ತು ಕಲಾಮಂದಿರದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ, ಅದನ್ನು ನಾನು ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ದೆ. ಅಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಕಡೆ ನೋಡಿದಾಗ ನನಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಖುಷಿ ಆಯ್ತೈತೆ. ಈ ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ಕವಿತೆ ಇವೇ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಆಧಾರಗಳು. ನೀವು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಒಂದು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ನ ನೋಡಿ ನೀವು ಆ ಕಲ್ಪನೆಯಲ್ಲಿ ಬರೆಯುವಂಥದ್ದನ್ನೇ ನಾವು ಅಳವಡಿಸ್ಕೊತೀವಿ ಮತ್ತು ಅನುಸರಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಅದನ್ನು. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನನಗೆ ಖುಷಿ ತರುವಂಥ ವಿಚಾರ. ನನ್ನ ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತ್ತು, ಅರ್ಜೆಂಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಒಂದು 500 ಜನ ಎಲ್ಲ ಪೌರೋಹಿತರುಗಳು ಸೇರಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತ ಅವ್ರದ್ದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಐತೆ. ಅವ್ರು 6:30 ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ 7 ಗಂಟೆ ಆಯ್ತೈತೆ, ನಾನು ಹೋಗೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ನಾನು ಈಗ ಹೊರಡ್ತೀನಿ. ನಾನು ದಯವಿಟ್ಟು ಯಾರನ್ನೂ ಅನ್ಯತಾ ಭಾವಿಸಬಾರ್ದು. ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆಗೆ ಉಳಿಸೋದಕ್ಕೆ ನನ್ನಿಂದ ಏನು ಸಹಕಾರ ಬೇಕೋ ಅದನ್ನು ನಾನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿಮಗೆ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು.
ಮತ್ತು ಈ ಕೊಂಕಣಿ ಭವನವನ್ನು ಬಾಬಣ್ಣವರು ಒಂದು ಈ ರೋಡು ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ 2-3 ಕೆಲಸಗಳನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನನಗೆ. ನಮ್ಮ ಕೊಂಕಣಿ ಭವನಕ್ಕೆ ಬರುವಂಥದ್ದು ರೋಡು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಟ್ಟೋಗೈತೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಡಿ ಅಂತ. ಅದನ್ನು ಮಾಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಎಲ್ಲ ಕೊಂಕಣಿ ಭಾಷಿಕರು ಯಾರ್ಯಾರು ಇದ್ದೀರಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ರಿಗೂ ನಾನು ನಮಸ್ಕರಿಸಿ, ಮತ್ತು ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಿಗೆ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನನೇ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ನಾನು ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ತಿಳಿಸಿದ್ದೆ. ಯಾರು ನನಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದೆ ನಾನು. ಇವತ್ತು ನೀವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿದ್ದೀರಿ. ನಾನು ಏನು ಧನ್ಯವಾದ ಏನಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತಂದರೆ, ನೀವೆಲ್ಲರೂ ನನ್ನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಿಸಿದ್ದಕ್ಕೆ 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾನು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆದ್ದು. ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸೋಕ್ಕಾಗಿರಲಿಲ್ಲ ಒಂದಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ. ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಸಿಕ್ಕಿದ್ರಿ. ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ನಾನು ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ನಿಮಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ ನನ್ನ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲರ ಹತ್ರನೂ ಇದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಗೇನಾದ್ರೂ ನನ್ನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ದರೆ, ಇಲ್ಲ ನನ್ನಿಂದ ಸಹಕಾರ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದರೆ ದಯವಿಟ್ಟು ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ನೀವು ಮಾತಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ, ಇವತ್ತೇನು ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರಿದ್ದಾರೆ ಇವರೆಲ್ಲ ಮಹಾನ್ ಭಾವರು, ವಿದ್ವಾಂಸರು, ವಿದ್ವತ್ತಿರುವಂಥವ್ರು. ಅವ್ರುಗಳಿಗೆ ನಾನು ಇವತ್ತು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಖುಷಿ ತರುವಂಥ ವಿಚಾರ. ಯಾಕೆಂದರೆ ಅವ್ರ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅವರು ಬರೆಯುವಂಥ ಏನು ಆ ಲೇಖನಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬರೀಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರು ಹೋಗುವಂಥ ಕಲ್ಪನಾ ಲೋಕಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅವರು ವಿದ್ವಾಂಸರು ಅವರೆಲ್ಲರೂ. ಅವ್ರುಗಳನ್ನ ನಾನು ಇವತ್ತು ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿಸಿದ್ದು ನನಗೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯಿತು. ಅವರೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರಲಿ ಅಂತೇಳಿ, ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ಮತ್ತು ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆ ಉಳಿಲಿ, ಇನ್ನೂ ಈ ಜಗತ್ತು ತುಂಬ ಈ ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆಯ ವಿಚಾರಗಳನ್ನ ತಿಳಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿ. ಇವರು ಮುಂದಿನ ಯುವ ಪೀಳಿಗೆಗೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ನಮಸ್ತೆ. ಈ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಮೈಸೂರಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿರುವುದು ಅಭಿಮಾನದ ವಿಷಯ. ತಾಯಿ ಭಾಷೆಯನ್ನು ಉಳಿಸುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ ಎಂದು ನಮ್ಮನ್ನುದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಹರೀಶ್ ಗೌಡ ತಮಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. आता सन्मानिता तर्फेन मानेस जॉयल पेरेरा आपली बोगणा आमचे मुखार दवरतलो. आज गौरव प्रशस्ती पुरस्कृता तर्फेन एक उपकार आठवण एक कार्याक हांव हांगा उबो आसा. ही गौरव प्रशस्ती मानेस पॅट्रीक, म्हाका आनी मानेस्तीन सोबीण हांकां फावो केल्ल्याक कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमीची असो अध्यक्ष स्टॅनी बाब अल्वारीस हाची समिती आनी एक वेंचणुके समिती म्हणून आसली. ही पुरस्कार आमकां कोणाक कसलो पुरस्कार जाय म्हूण वेंचून काडूंक एक वेंचणुके समिती आसली. ह्या सर्व समितींक, ह्या समितीच्या संद्यांक हांव काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. स्टॅनी बाब अल्वारीस काही 1-1.5-2 वर्सां पयलें कोंकणी साहित्य अकादमीचो अध्यक्ष जायजे म्हूण सुचाव येताना व्हडलो एक गलाटो जाल्लो आमच्या कोंकणीन. तुमी जाणात, 2% वा ताच्याकय उणें 2% आमच्या कोंकणी लोकां मदें 2% वा ताच्याकय उणें लोकांनी ताका पाठिंबो दिल्लो, ताका बरें मागिल्लें. तुवें कोंकणी अकादमीचो अध्यक्ष जायजे म्हूण एक पॉझिटीव वायब्स दिल्ले. सोडल्यार 9-8% ताका विरोध केल्लेच आसले की ताचो साहित्य न्ही, ताणें कालें गेलां साहित्यांत, अशें पुरो ओक्कणें आसलें. पूण त्या सर्वांक कळीत नासली एक गजाल आसली. एक अकादमीचो अध्यक्ष जावंक साहित्य मात्र जाल्यार पावना. कित्याक म्हळ्यार हाच्या पयलींचे 10 अध्यक्षां पैकी 1 वा 2 केवल साहित्य आसले. केवल साहित्य, तांकां दुसरें कितेंय विशेश जाणें नासलें. पूण त्या वेळार कसलींय कामां जावनात. खंय म्हणसर जावनात म्हळ्यार सरकारान दिल्लो अनुदान समेत पूर्ण वांट्याक तो वापर जावना. पूण त्या 9-8% लोकांक एक संगत कळीत नासली की तेंगे म्हळ्यार स्टॅनी बाब अल्वारीस एक संघटक, एक कलाकार, एक नट, आनी संघटकान खंयचींय कामां कशींय करयेत, खंयीय करयेत, आनी तें तो आज करनासा.
कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी तावन जायती कार्य जाल्यांत आनी मुख्य कार्याकी आमी आमचो भरपूर सहकार दिता म्हूण सांगून आपली बोगणां आमचे मुखार दवरल्या. मानेज जॉयल पेरेरा तुमकां हांव देव बरें करूं म्हणटा. आतां पुस्तक पुरस्कृत मानेस्तीन फेल्सी लोबो तुमचे मुखार आपली बोगणां उसारता. समेस्तांक भोव सोबीत सांज मागता. प्रत्येक जावन आज आमी एक कृतज्ञतापूर्वक हांगासर उबी आसा. बाब वल्ली तशेंच म्हज्या पुस्तकाक आज मेळिल्ल्या पुरस्काराक आमी रणकारी मनान हांगासर उबी आसा. पयल्यान पयलें हांव कर्नाटक सरकार असो तशेंच कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी आनी हांतू भागीदार आशिल्ल्या सर्व मानेस्तिनीचो आमी प्रत्येक तरान आभार मानता आनी आमच्या पुस्तकाक पुरस्कृत जावंक तो विंचून आयिल्ल्याक विंचून काडिल्ल्याक आमी तुमकां देव बरें करूं म्हणटा. साहित्याचें देणें आमकां देवान दिल्लें पूण तें आमी आमचे भितर दवरिनासतना समाजेक दिलां. आमकां केदळा पुरस्कार आसा आमच्या पुस्तकाक म्हणून सांगले खुडले आमच्या अभिमानितावन आयिल्लें एकच उतार आसा. अब्बा आतां म्हणी तुमकां मेळ्ळें न्हय. आतां जॉयल बाबान सांगलें बरी आमी प्रशस्तीच्या फाटल्यान गेल्ल्या नाय दोगांय. आमच्या वल्ली बाबाचें 5वें पुस्तक आनी म्हजें हें 3रे पुस्तक. तरी आमी आमकां कसलोच पुरस्कार जाय म्हूण वचोंक ना. तरी आमचें हें देणें लोकां मेरेन पावलां. लोकांनी तें कुशेन घेतलां आनी तसो स्वाद तांणी स्विकार केला. ह्या खातीर आमकां हो पुरस्कार लाभला. देखून हें देणें आमी इतल्यारच दवरना. कृशी संबंदी जें कितें तो बरयता तें तो मुखारसून व्हरतलो. कविता आनी इतर विभागांनी हांव कितें बरयतां हांव ल्हान भुरग्यांक केंद्रीकृत जावन बरयतां. ल्हान भुरगीं तशेंच युवजन आमकां मुख्य तांकां मुखार हाडच्या दृश्टेन आमी बरयतले हांव. आनी ही जबाबदारी तुमी आज जी आमकां सडयल्या ती आमी चड जबाबदारेच्या रितीन आमी तें स्विकार करतले हांव म्हणून तुमकां बसावन रणकारी मनान हे म्हजी 2 उतरां अखेर करन देव बरें करूं म्हणटा. हांतू भागीदार जाल्ल्या हर एकल्याकी आमी देव बरें करूं म्हणटा. देव बरें. साहित्याचें देणें आमी आमचे भितर दवरनासतना समाजेक दिलां. लोकांन आमकां स्विकार केला अशें म्हणून सर्वांचो उपकार बावडल्या मानेस्तीन फेल्सी लोबो तुमकां हांव देव बरें करूं म्हणटा. ಈಗ ಗೌರವ ಅತಿಥಿಗಳಾದ ಶ್ರೀ VN ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸ್ವಾಮಿ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆ ಮೈಸೂರು ವಿಭಾಗ ಇವರು ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯ ಮಾತುಗಳನ್ನು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಲು ವಿನಂತಿಸುತ್ತೇನೆ. ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವ ಮಾನ್ಯ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು, ಗೌರವಾನ್ವಿತ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೂ, ನೆರೆದಿರುವ ಎಲ್ಲ ಕೊಂಕಣಿ ಬಂಧುಗಳಿಗೂ ನಾನು ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನಷ್ಟೇ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ ಸುಮಾರು 3 ದಶಕಗಳು ಮುಗಿತಾ ಇದೆ. ಅವತ್ತಿನಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಆ ಭಾಷೆಯನ್ನು, ಆ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು, ಆ ಸಮುದಾಯದ ಅಸ್ಮಿತೆಗಳನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಬರುವ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ತನ್ನದೇ ಆದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಆ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ನಾನು ಮೈಸೂರು ವಿಭಾಗದ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆಯ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕನಾಗಿ ಈ ವಿಭಾಗದ ಉಸ್ತುವಾರಿ ಇರುವಾಗ ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಬಹುಶಃ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿಯ ಗೌರವ ಪ್ರಶಸ್ತಿ ಹಾಗೂ ಪುಸ್ತಕ ಬಹುಮಾನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಸಮಾರಂಭ ನಡೀತಾ ಇರೋದು ನನಗೆ ಮತ್ತು ಮೈಸೂರಿಗರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಗೆಳೆಯರೇ, ನಾವು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಪ್ರಾಸಂಗಿಕವಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಕೊಂಕಣಿ ಭಾಷಿಕರ, ಕೊಂಕಣಿ ಸಂಸ್ಕೃತಿಯ, ಕೊಂಕಣಿ ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿಯ ರಿಜಿಸ್ಟ್ರಾರ್ ಆಗಿದ್ದಾಗ ಕೊಂಕಣಿ ಸಮುದಾಯದ, ಕೊಂಕಣಿ ಸಂಸ್ಕೃತಿಯ, ಕೊಂಕಣಿಗರ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೇಳುವ ಸ್ವಪ್ನ ಸಾರಸ್ವತ ಅನ್ನುವ ಕೃತಿಗೆ ಪುಸ್ತಕ ಬಹುಮಾನ ಬಂತು. ಕುತೂಹಲಕ್ಕೆ ನಾನು ಆ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಓದಿದೆ. ಇವತ್ತಿಗೂ ಅದು ನನ್ನ ಕಣ್ಣು ಮುಂದಿದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾರತಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದ ಮೇಲೆ ಬ್ರಿಟಿಷರಿಂದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂತು, ಬ್ರಿಟಿಷರ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಕೊನೆಗೊಳ್ತು, ಇದಿಷ್ಟನ್ನು ಮಾತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗಿದ್ದೀವಿ, ಅಥವಾ ಇವತ್ತಿಗೂ ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಪಾಠಗಳಲ್ಲಿ. ವಾಸ್ತವವಾಗಿ ಇವತ್ತೇನು ನಾವು ಕೊಂಕಣಸ್ಥರು ಗೋವಾದಿಂದ ಆ ಭಾಗಕ್ಕೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರೆಗೆ, ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಸುಮಾರು ತ್ರಿವೇಂದ್ರಂವರೆಗೆ ಹರಡಿರುವಂಥ ನಮ್ಮ ಆ ಬೆಲ್ಟ್ನಲ್ಲಿರುವ ಕೊಂಕಣಸ್ಥರ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಆ ಸಮುದಾಯಗಳು ಏನಿವೆ
ಬಹುಶಃ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಸೆಯಿಂದ ತಕ್ಕಡಿ ಹಿಡಿದು ಬಂದಂಥ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಏನು ವಿದೇಶಿಯರು ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಪಾಶ್ಚಿಮಾತ್ಯರು ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಮೊದಲು ಬಂದವರೇನೆ ಪೋರ್ಚುಗೀಸರು. ಭಾರತಕ್ಕೆ ಹೊಸ ಜಲಮಾರ್ಗ ಕಂಡಿಡಿದವರು ಕೂಡ ಪೋರ್ಚುಗೀಸ್ ನಾವಿಕ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ, ವಾಸ್ಕೋಡ ಗಾಮಾ ಅಂತೇಳಿ. ಅವನಿಗಿಂತ ಹಿಂದೆ ಒಬ್ಬ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದ, ಬಹುದೊಡ್ಡ ಪ್ರಯತ್ನ ಆಗಿತ್ತು, ಆತ ಬರ್ತೊಲೊಮಿಯೋ ಡಯಾಸ್ ಅಂತ ಬಂದಿದ್ದ, ಅವನು ಕೂಡ ಪೋರ್ಚುಗೀಸ್ ನಾವಿಕನೇ ಆಗಿದ್ದ. ಪೋರ್ಚುಗೀಸರಿಂದ ನೇರವಾಗಿ ಸ್ಥಳೀಯರ ಮೇಲೆ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಶುರುವಾದದ್ದು ಮತ್ತು ಅದನ್ನು ಎದುರಿಸಿ ನಿಲ್ಲಬೇಕಾದಂಥ ಅನಿವಾರ್ಯತೆಗೆ ಮೊದಲು ಭಾರತೀಯರಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದ್ದು ನಮ್ಮ ಕೊಂಕಣಸ್ಥರು. ನೋಡಿ, ಅವರು ಬಂದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾಗಿದ್ದದ್ದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ವ್ಯಾಪಾರದ ಕೋಟಿಗಳನ್ನು, ಅವರು ಸಮುದ್ರಯಾನಕ್ಕೆ ಹತ್ತಿರವಿರುವಂತಹ ಬಂದರು ಪ್ರದೇಶಗಳನ್ನೇ ಹುಡುಕಿ ಅಲ್ಲೇ ಕೋಟಿಗಳನ್ನು, ಅವರ ಕಲೋನಿಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿಯೇ ಕಲ್ಲಿಕೋಟೆ, ನಮ್ಮ ಗೋವಾ, ಕಲ್ಕತ್ತಾ, ಮದ್ರಾಸ್ ಇಲ್ಲಿ ಅವರು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ರು. ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಈ ದೇಶದ ಬಹು ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ತನ್ನದೇ ಆದ ಕೊಡುಗೆಯನ್ನು, ಈ ದೇಶದ ವೈವಿಧ್ಯಮಯ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ತನ್ನದೇ ಆದ ಕೊಡುಗೆಯನ್ನು, ಈ ದೇಶದ ವೈವಿಧ್ಯಮಯವಾದ ಇತಿಹಾಸಕ್ಕೆ ತನ್ನದೇ ಆದ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಂತಹ ಈ ನಮ್ಮ ಕೊಂಕಣಿ ಸಮುದಾಯವನ್ನು ಅವರು ಮೊದಲು ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಗಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ನೋಡಿದರು. ಆದರೆ ಎಂದೂ ಕೂಡ ಅವರು ಎದೆಗುಂದಲಿಲ್ಲ. ಅವರ ಧರ್ಮ ಮತ್ತು ಅವರ ದೇವರ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಪೋರ್ಚುಗೀಸರು. ಅಷ್ಟಾಗಿಯೂ ಆ ದೇವರನ್ನು ಕೂಡ ಅವರ ಕೈಗೆ ಸಿಗದ ಹಾಗೆ ಅದನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಂಡೇನೆ ಅವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಪ್ರಯಾಣಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ಆ ಕರಾವಳಿಯ ಉದ್ದಕ್ಕೂ ಆ ಕಡೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರೆಗೆ ಈ ಕಡೆ ಕೇರಳದವರೆಗೆ ಹರಡಿ ಉಳಿದರು. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಅವರ ಆ ವೈವಿಧ್ಯಮಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು, ಆ ಭಾಷೆಯನ್ನು, ಆ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಆ ಇತಿಹಾಸವನ್ನು, ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಕನ್ನಡದ ನಡುವೆ ಕನ್ನಡದ ಸೋದರ ಭಾಷೆಯಾಗಿ ಹೊಯ್ಕೆಯಾಗಿ ಆ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಆ ಸಾಹಿತ್ಯ, ಆ ಭಾಷೆ, ಆ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಂಡಿರುವಂಥ ಸಮುದಾಯದ ಅಸ್ಮಿತೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗಿಯೂ ಆ ಸಾಹಿತಿಗಳು ಮತ್ತು ಆ ಕಲಾವಿದರು ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ತುಂಬ ಕೃತಜ್ಞತೆಯಿಂದ ಇರಬೇಕು ಅಂತ ಬಯಸ್ತೇನೆ. ಇಂಥವರಿಂದಲೇ ಎಂಥ ಸಂದರ್ಭವನ್ನು ಕೂಡ ಎದುರಿಸಿ ನಮ್ಮ ಕೊಂಕಣಿ ಸಾಹಿತ್ಯ, ಇತಿಹಾಸ, ಸಂಸ್ಕೃತಿ, ಕಲೆಗಳು ಎಲ್ಲವೂ ಉಳಿದು ಬಂದಿವೆ. ಇವು ಮುಂದೆ ಕೂಡ ಉಳಿದು ಬೆಳೀತೇವೆ ಅನ್ನುವ ಭರವಸೆಯನ್ನು ಇಂಥ ಎಲ್ಲ ಮಹನೀಯರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಅಕಾಡೆಮಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಅವರೊಂದಿಗಿರುವ ಸದಸ್ಯರು ಅತ್ಯಂತ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾದ ಮತ್ತು ಅತ್ಯಂತ ಕ್ರಿಯಾಶೀಲವಾದಂಥ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವರು ಒಂದಾದ ಮೇಲೆ ಒಂದು, ಈಗಷ್ಟೇ ಒಂದು 10 ದಿನದ ಹಿಂದೆ ಅವರು ಒಂದು ವಾರ ಅಷ್ಟೇ ಉತ್ತರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ರು. ನನಗೆ ಹೇಳಿದರು, ನೀವು ಬರಬೇಕಂತ ಕೇಳಿದರು. ಅಲ್ಲಿಗೆ ಬರಲಿಕ್ಕಾಗಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಸೆಷನ್ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಿಜವಾಗಿಯೂ ನನಗೆ ಇಷ್ಟು ಜನರ ನಡುವೆ ಮತ್ತು ಇಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯ ಕೊಂಕಣಿ ಸಮುದಾಯದ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳ ನಡುವೆ ಭಾಗವಹಿಸಿ ಅವರನ್ನು ಕಾಣುವ, ಅವರನ್ನು ಗೌರವಿಸುವ, ಆ ಮೂಲಕ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯನ್ನು ಕೂಡ ಅಕಾಡೆಮಿಯ ಮೂಲಕ ಗೌರವಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷೀಭೂತರಾಗಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿಯ ಕರೆ ನನಗೆ ಕಾರಣವಾಯಿತು. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬೆಂಬಿಡದೆ ಅವರು, ನೀವು ಬಂದೇ ಬರಬೇಕು ಸರ್, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಾಕ್ಷಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಅತ್ಯಂತ ಹೃದಯ ತುಂಬಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ತಮಗೂ ಕೂಡ ನಾನು ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿ ನಾನು 2 ಮಾತು ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಸಮಾರಂಭ ನಮಗೆ ಸಂತೋಷವನ್ನುಂಟು ಮಾಡಿದೆ. ಕೊಂಕಣಿಗರು ಹಲವಾರು ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಎದುರಿಸಿ ತನ್ನದೇ ಆದ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡಿದ ಗೌರವಾನ್ವಿತ ಶ್ರೀ VN ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸರ್, ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. या कार्याक सबार जणांनी मोठो सहकार दिला आणि तांकां आतां उडासाची काणीक दिवन मान करूंक आशेता मानेस्त वलेरियन डिसोजा. पयल्यान पयले कोंकणी पदांची संगीत सांज आनी मुखार हांगासर सादर जाता आनी ह्या संगीत पंगडाचो निर्देशक मानेस्त रोशन क्रास्ता बेळा. दयेकन तुमी मुखार येवन ही मोगाची काणीक स्वीकार करीचे म्हूण विनंती करता. जरान ताळयो पेटोवन ह्या संगीत पंगडाच्या निर्देशकाक आमी सर बरें मागचें. तशेंच बो अपूर्बायचे ब्रास बँड हांगासर सादर करन आसात एंटनी कीर्तन जेम्स पंगड हांच्या तर्फेन मानेस्त वेंकटेश. आयच्या कार्याची सगळी वेवस्था सांबाळल्या श्री रोशन डिसोजा एंटरप्राइजेस मैसूर हांणी मुखार येवन मोगाची काणीक स्वीकार करची. तशेंच आमकां हें कार्य करूंक सर्वे रितीन कुमो केल्ल्या मात्र न्हय, हें सभांगण दिवन आयच्या कार्याक जमलेल्या सर्वांक
जेवणाची व्यवस्था केल्या कोंकणी क्रिश्चियन असोसिएशन मैसूर हांकां आभार मानता हांचे संगी अध्यक्ष कार्यदर्शी आनी खजनदार आनी त्या गायनी मुखार येवन ही मोगाची काणीक मानाच्या सैर्यतावन स्वीकार करीचे म्हूण विनंती करता अध्यक्ष कार्यदर्शी तशेंच खजनदार हर एक वर्सा विविध सेवे मुखान दुबळ्या धाकट्यांच्या आदाराक पावता कोंकणी क्रिश्चियन असोसिएशन मैसूर आनी आतां मानेस्तीन ॲग्नेस पिंटो हिका तिच्या नाम भलायकेक आदर जावन ल्हानसो मोगासो ऐवज हातांतर करतात तिने मुखार येवन हो ऐवज कार्यकारी संदेतावन स्वीकार करीचे म्हूण विनंती करता मानेस्तीन ॲग्नेस पिंटो मानेस्तीन ॲग्नेस पिंटोच्या तर्फेन ताचे कुटुंबदार हांगासर आसात हो मोगासो ऐवज ती आतां स्वीकार करतली आतां मानेस वालेरियन डिसोजा तुमी मुखार येवन 2 उतरां आमचे खातीर उलयचे म्हूण विनंती करता आयच्या ह्या संभ्रमाक हाजीर आसच्या मानेस सैर्यांक अकादेमीच्या अध्यक्षाक आनी सर कोंकणी भावा भयणींक म्हजे नमस्कार कोंकणी भास साहित्य आनी संस्कृतीचे उदरगते खातीर वावर करचे कोंकणी साहित्य अकादमीन कोंकणी शेतान विस्तार वावर केल्ल्या मानेस्त एम पॅट्रिक संगीतकार मनेस्त जॉयल पेरेरा आनी कोंकणी लोकवेदांतले मानेस्तीन सोबिना मोतेस कांब्रेकराक विंसून हांगासर गौरव प्रशस्ती दिवन मान सन्मान केला हेस्परी कविता विभागान कवयित्री श्रीमती पेल्सी लोबो आनी शेतां बटां तोटांच्या श्रीयुत वल्ली बोळाक पुस्तक पुरस्कार समर्पून सन्मान केला हांकां सर्वांक हांव हार्दिक अभिनंदन पटयतां आनी हांगासर हजर आसच्या सर्वांक देव बरें करूं सर्वांक बरें मागल्या मानेस्त वालेरियन तुमकां हांव देव बरें करूं म्हणटा जोरान एक पुडी ताळयो पेटयांगी मोगाच्या न्हू वेदिकार्याच्या अखेरीक आमी पावल्या वाजता सर्वांचो आभार मानूंक मुखार येता कोंकणी क्रिश्चियन असोसिएशन मैसूर हाचो अध्यक्ष मानेस जॉन डिसोजा मोगाच्या कोंकणी क्रिश्चियन असोसिएशनाच्या संध्यानो अखेरेक आमी पावल्या वेदिकार्याच्या हांगासर धन्यवाद पाठोवंक हांव तुमच्या मुखार हजर आसा पयलें धन्यवाद पाठोवचे पयलें गौरव प्रशस्ती आनी पुस्तक प्रशस्ती घेतिल्ल्या पुस्तक पुरस्कार घेतिल्ल्या सर मानेस्तांक आमी सर जोरान ताळयांचो शिवर पटोवन तांकां शाबासकी मागता आनी तुमकां अभिनंदन पटयता तुमचो मुखल्या साहित्यीक वावरांत आणकी चड आनी चड तुमकां यशस्वी मेळोवन दी म्हणून हांव आमच्या कोंकणी क्रिश्चियन असोसिएशना तर्फेन बरें मागता आनी हांगासर आज हजर जावन प्रशस्ती प्रदान स्वीकार केल्ल्या सर मानेस्तांचो हांव कोंकणी साहित्य अकादमी कर्नाटका मैसूर आनी कोंकणी क्रिश्चियन असोसिएशना तर्फे तावन देव बरें करूं म्हणून सांगता आसा तशेंच ह्या कार्याक हजर जावन आमच्या मदें आसून कार्या उद्घाटन करून प्रशस्ती प्रदान केल्ल्या हांगा सावन येदोळूच आमच्या मदें तावन गेल्यात आमच्या मोगाचे शासक मानेस्त के हरीश गौडा तांचोय हांव आभारी जावन आसा आनी तांकांय देव बरें करूं म्हणटा आसतना हांगासर उद्घाटनाक आनी प्रशस्ती प्रदानಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿದಂತಹ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಕನ್ನಡ ಹಾಗೂ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆ ಮೈಸೂರು ವಿಭಾಗದ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದಂತಹ ನಿರ್ದೇಶಕರಾದಂತಹ ವಿ.ಎನ್. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸ್ವಾಮಿ ಅವರಿಗೂ ಕೊಂಕಣಿ ಅಕಾಡೆಮಿ ಪರವಾಗಿ ಕೊಂಕಣಿ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ ಹಾಗೂ ನೆನಪಿನ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಅವರಿಗೆ ನೀಡಲು ನಾನು ಅಕಾಡೆಮಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಿರುವಾಗ हांगासर आमचे मलगडे साहिती मानेस्त वालेरियन डिसोजा आमकां सर्वांक वल्ल्याब वल्लीवोगा तांकांय हांव अकादमी तर्फेन आनी आमच्या मैसूरच्या KCA सदस्य सवे आनी आडळीत मंडळी सवे देव बरें करूं म्हणून सांगता आसा आनी तशेंच हांगासर आमी पळयता सोबीत सुंदर वेदी आनी इतर
आमच्या मध्ये याजक बाब आसले तशेंच धार्मीक भयणी आसली तांकांय हांव अकाडेमी तर्फे तावनो देव बरें करूं म्हणटाना अकाडेमीच्या अध्यक्षाक हांव विशेष रितीन देव बरें करूं म्हणटा. हो एक अपुर्बायेचो संदर्भ अवकाश आमच्या मैसूरच्या कोंकणी क्रिश्चन असोसिएशनाक दिल्ल्याक आनी हांगासर येवन हें प्रशस्ती प्रदान केल्ल्याक हांव आमच्या कोंकणी क्रिश्चन असोसिएशनाच्या सर संध्या तर्फे तावन आडळीत मंडळी तर्फे तावन तांकां हांव देव बरें करूं म्हणून सांगता आनी तांच्या सर संध्यांक अकाडेमीच्या सर संध्यांक हांव देव बरें करूं म्हणून सांगता आसा. तितलेंच न्हय विशेष रितीन आमच्या कोंकणी क्रिश्चन असोसिएशनाच्या आडळीत मंडळीक हांगासर हें कार्य जायचें जाल्यार निर्धार गरजेचो. केदाळ हो प्रस्ताव दवरलो गे तांणी मोगान हें कार्य आमी मैसूर मांडया म्हणून ताणें म्हाका पाठिंबो दिल्लो आनी म्हाका सहकार दिलो. आमच्या कार्यदर्शी खजानदार आनी सर आडळीत मंडळीक जोरान ताळीचो शिवर आसोवें देव बरें करूं म्हणून सांगता आसा. तितलेंच न्हय आज मुखेल संगीत कार्याक हांगासर आयिल्ल्या संगीत पंगडाकी मागीर मंगळूर तावन हांगासर आयल्यात थोडे पत्रिका प्रतिनिधी मिडिया प्रतिनिधी आमच्या मध्ये आसात. विशेष रितीन मानेस्त डोनाल्ड पेरेरा मंगळूर तावन हांगासर येयल्यात रिपोर्ट घेवंक आनी तांच्या सोबत आसात मेल्विन पेरीस पायण पिक्चर आनी संगीतकार जावन आसात तांकांय हांव काळजांत तावन उपकार बावडता आसा. आनी विशेष रितीन हांव उपकार बावडता बाब मेल्विन पेरीस उडास काडटा. कोंकण भवन बांदपाक आमकां पयशांची आडखळ आसतना तांणी ह्या कोंकण भवनांत अर्धे रुपीत जाल्लें अर्धेंत जाल्लें कंप्लीट जावन आसलें तांची एक नायट दिवन आमकां हांगा सहकार दिला. तांचे सवे बाब जोयल संगीत दिवन तांचो पाठिंबो आमकां दिला. आज ते आमच्या मदें आसात. जोरान ताळयांचो शिवर दिवन तांकां आमी धन्यवाद पाठया. तांचो अपुर्बायेचो सहकार आमकां मेळ्ळा. आनी हांव देव बरें करूं म्हणून सांगता हांगाचें पुर्तें अरेंजमेंट पळोवन काडलेल्या डिसोजा एंटरप्रायझस आमचो मोगा असो रोशन उबे राव रोशन ताणें हर एक मांडावळी अकाडेमी सवे कोंकणी असोसिएशन सवे मांडून हाडल्या. ताकाय हांव सर्व तर्फे देव बरें करूं म्हणटा आसतना आयच्या जेवणाचें मंडावळ पळोवन काण गेल्या मदर केटरर्स मैसूर संतोष ताच्या मालकाकी हांव काळजांत तावन उपकार बावडता. आनी कोंकण भवनाचे सिब्बंदी आमच्या मदें आसात मॅनेजर्स नेल्सन आनी आमचो विल्फ्रेड ताकाय हांगासर हांव कोंकणी क्रिश्चन असोसिएशन तर्फे तानू देव बरें करूं म्हणटा. आनी देव बरें करूं म्हणटा येदोळ वरें आमकां तुमी सांबाळलेलां भरपूर लगभग 1.25 वर ह्या वेदी कार्याक तुमी सगळ्यांनी सहकार दिला. मुखेल आसा आमचें संगीत कार्य तुमकां सर्वांकी अकाडेमी तर्फे तावन आनी कोंकणी क्रिश्चन असोसिएशन तर्फे तावन देव बरें करूं म्हणून सांगता. सगळ्यांकी बरी रात मागच्या पयलें सगळ्यांकी बरें जावन दी म्हणून हांव मागून म्हजी 2 उतरां अखेर करता. सर्वांचो उपकार बावडल्या. मानेस जॉन डिसोजा तुमकां हांव देव बरें करूं म्हणटा. तशेंच आमकां हर एक रितीन सहकार दिल्ल्या अध्यक्ष आनी कार्यदर्शी मानेस जॉन डिसोजा आनी मानेस तीन जॉयस सिक्वेरा तुमी अध्यक्ष तावन एक मोगाची काणीक स्विकार करीचे म्हणून विनंती करता. सोमेस्तांक देव बरें करूं. मुखल्या सांस्कृतीक कार्याक सर वेदेर आसलेल्या मानाच्या सैर्यानी मुखली बसका स्विकार करूंक विनंती करता. मोगाचेनो भोव अपुर्बायेचें संगीत कार्य हांगासर चलचें आसा. देखून दयेकरून सगळ्यांनी हांगासर रावा जय. आमच्या युवा संगीतकारांक तुमचो पाठिंबो दिजे अशे उपकार मागता. आनी थोड्याच वेळान कोंकणींतलो फामाद संगीतकार बाब रोशन बेळा तशेंच फामाद संगीत गावपी बाब जॉयल आत्तूर बाब प्रज्वल हांच्या संगीता सवे तरणे कलाकार बाई डियोल बाय सपना तशेंच मैसूरचे दोग युवा मुखेली आसात तांची पदां आसतलीं. देखून हर एकल्यांनी ह्या कार्याक अखेर पर्यंत रावा जाय. अखेरेक तुमकां बायला डान्सी आसतलें कोणाक नाचोंक उर्बा आसा जबरदस्त बायला संगीती आसतलें आनी तुवें भाग्य जाय अशे उपकार मागता. परत एक फावटी तुमकां सोमेस्तांक कालसाच्या कोंडा येता कोंकणी अकाडेमी तर्फे म्हणटा देव बरें करूं. एक जोरान ताळयो बेट्यांगे जोरान जोरान. आं ओके असोच तूं सांगात जाय म्हाका. ओके तुमकां म्हजें नांव कळिता न्ही पळय सगळ्यांनी म्हाका येता ना थंय लिनेट बाई कशें हाय लिनेट बाई कशें हाय म्हणे मिसेस मीना आनी फॅमिली पळयतात की म्हणणे तुमी मस्त जाणा. म्हजें एक्चुअल नांव सपना जाय तें पूण म्हणना तुमी लिनेट म्हणा पयल्या रे परवाना. आतां पयलें पद हांवच म्हणटा जाय ती.
कितलो सोबीत नाचतो चा 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 मोजो मोगूब जाला रे यासनासान पळून टाका किती बोगले या काळजान मोज्या एकाच दिसती पोटली हांव मोगान ताच्या कितलो सोबीत नाचतो चा 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 मोजो मोगूब जाला रे यासनासान पळून टाका किती बोगले या काळजान मोज्या एकाच दिसतीन पोटली हांव मोगान ताच्या आता नाच 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 आम्ही नाचूया आता जो वेळ मोगान सारूया आता नाच 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 आम्ही नाचूया ताची संगी म्हाका नाचूंक तुमी जोडया आता नाच 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 आम्ही नाचूया आता जो वेळ मोगान सारूया आता नाच 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 आम्ही नाचूया ताची संगी म्हाका नाचूंक तुमी जोडया कितलो सोबीत नाचतो चा 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 मोजो मोगूब जाला रे यासनासान पळून ताका किती बोगली या काळजान मोज्या एकाच दिसतीन पोटली हांव मोगान ताच्या हांव दासू तो नाच पळ्यो मोतीन आज सान्नीच्यो केला ताका गोळो मोच्या काळजांतली बोगणां तो नेणा आजून तरी ताचीच जाल्या हांव सासाण पासून आता नाच 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 आमी नाचूया आता जो वेळ मोगान सारूया आता नाच 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 आमी नाचूया ताचे संगी म्हाका नाचूंक तुमी जोडया आता नाच 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 आम्ही नाचूया आता जो वेळ मोगान सारूया आता नाच 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 आम्ही नाचूया ताचे संगी म्हाका नाचूंक तुमी जोडया कितलो सोबीत नाचतो चा 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 मोगूब जाला रे यासनासान पळून ताका कितले बोगले या काळजान मोज्या मोगाच दिसतीन पोटली हांव मोगान ताच्या आता आशा म्हाका नाचूंक ताचे संगी हाडूंक कशी हांव ताका मुजी लागी लागी सांगूंक कशी मुजी बोगुणां ताचे लागी इशारो म्हाका दिया तूं वेगी वेगी आता नाच 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 आमी नाचूया आता जो वेळ मोगान सारूया आता नाच 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 आमी नाचूया ताचे संगी म्हाका नाचूंक तुमी जोडया आता नाच 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 आमी नाचूया आता जो वेळ मोगान सारूया आता नाच 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 आमी नाचूया ताचे संगी म्हाका नाचूंक तुमी जोडया ताचे संगी म्हाका नाचूंक तुमी जोडया ताचे संगी म्हाका नाचूंक तुमी जोडया
सडस दिला तुका उमेद केला म्हणून ताचे केला जळो नाका कितें घडोवन वरा देवाक जाय जाल्यार ताचे मेळा तुका तुजे ताका दुकान उडो नाका सुकान उडो नाका गणित करून दुखय नाका देवाची रायाची वेद्याची सुखय नाका दुसऱ्यांक दिता आसतना सुमार तुजो नाका चड वाट्यान परत मेळा तुका संवसारांत कितें आसा तें खंय वांगडा बघूंक आमकां कितें सोदा मेजून दिला रे थोडे तुका थोडे ताका थोडे म्हाका ओहो थँक्यू आणि या क्लारा पदाची ताळो आणि उतरां सजयल्यान मानेस लॅन्सी रॉड्रिगस बोंदेल. जिगी बिगी तारा चंद्राच्या भोवती मौनात सोबता कशी तुझे वेणी क्लारा जीवन अधुरी सोबायता चंद्रा सारखी जिगी बिगी तारा चंद्राच्या भोवती मौनात सोबता कशी तुझे वेणी क्लारा जीवन अधुरी सोबायता चंद्रा सारखी क्लारा मुझे क्लारा तुंगो मुझे तारा क्लारा मुझे क्लारा केन्ना येशी मुझे घरा जिगी बिगी तारा चंद्राच्या भोवती बोलतात चोपता कशी तुझे वेणी क्लारा जीवन अधुरी सोबायता चंद्रा सारखे फांद्यार सुकणी माधुर तळ्यान गायतना नाव तुझे संगीत आयकून मोतीन तू देता सुमित रूपणे तुझे फांद्यार सुकणी माधुर तळ्यान गायतना नाव तुझे संगीत आयकून मोतीन तू देता सुमित रूपणे तुझे तुझ्या मोगा सुफायदे गो जोडता उशे मुझे तुझा मोगा सोफायदे गो जोडता उशे मुझे जिगी बिगी तारा चंद्राच्या भोवती बोळात सोबता कशी तुझे वेणी क्लारा जीवन अधुरी सोबायता चंद्रा सारखे जिगी बिगी तारा चंद्राच्या भोवती बोळात सोबता कशी तुझे वेणी क्लारा जीवन अधुरी सोबायता चंद्रा सारखे हजार फुलांमध्ये विंचले गो तुका वेचेडू तुझे गुणाचे तुझे लागी उलोवंक दोळे भर पळोवंक आत्रेकता काळीज मुझे हजार फुलांमध्ये विंचले गो तुका वेचेडू तुझे गुणाचे तुझे लागी उलोवंक दोळे भर पळोवंक आत्रेकता काळीज मुझे
म्हज्या जिणेंत येगो तूच म्हज्या नशिबाचे म्हज्या जिणेंत येगो तूच म्हज्या नशिबाचे छेगे बेगे तारा चंद्राचे भोंवती बोळात सोबताय कशे तुझे वेणी क्लारा जीवन आदुणे सोबायता चंद्रा सारके छेगे बेगे तारा चंद्राच्या भोंवती बोळात सोबताय कशे तुझे वेणी क्लारा जीवन आदुणे सोबायता चंद्रा सारके क्लारा मुझे क्लारा तुंगो मुझे तारा क्लारा मुझे क्लारा कितना येशी मुझे घरा कितना येशी मुझे घरा कितना येशी मुझे घरा Thank you.
उडी 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 मारोने नाचपाचा लाक दावनी पावलांग पावलांग मेळोंके हलून दलून तुये उडी 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 मारोने नाचपाचा लाक दावनी पावलांग पावलांग मेळोंके हलून दलून तुये Festa santeegi agu chiduva festa santeegi usuya festa santeegi usuna mi hasun kelunna suya festa santeegi agu chiduva festa santeegi usuya festa santeegi usuna mi hasun kelunna suya Vesa sante queta na cheria, cantia cantia bate. Ota da gustosa na cheria, solo hate. Vesa sante queta na cheria, cantia cantia bate. Ota da gustosa na cheria, solo hate. Kante kute wat ter sarota mi haruya ota da gustosa na ter damasuka duruya Kante kute wat ter sarota mi haruya ota da gustosa na ter damasuka duruya Festa santeegi agu chiduva festa santeegi usuya festa santeegi usuna mi hasun kelunna suya festa santeegi agu chiduva festa santeegi usuya festa santeegi usuna mi hasun kelunna suya हातांत पयसो तोडो जायतो दुडू बँकांत काजार सोसाडो तुजो काडूंक चिंतला मनांत हातांत जायतो दुडू बँकांत काजार सोसाडो तुजो काडूंक चिंतला मनांत Festa santeegi yare chedia, festa santeegi kuchoya, festa santeegi kuchona mi hasun kelunna suya. Festa santeegi agu chiduva festa santeegi usuya festa santeegi usuna mi hasun kelunna suya Thank you. मोगर मुझ्या पोटला चिडूआ पुरबाईची पुरजळीक चंद्रा बोरी वदन रेताची पळून ताका लागला म्हाका पिशे काजराची
करचें कितें कळणार ते फिरगी भाशेचे सोफिया सोफिया मौलादी मोतिया सोफिया सोफिया तू मौजे जागो बाय सोफिया सोफिया मौलादी मोतिया सोफिया सोफिया तू मौजे जागो बाय गांवच्या एका कार्यान हांव बोधां गायताना सोफी सोफी चेडवांक शिंदोळे मोडटलो आपली दोडी पदाक लागून म्हजेर बोलताना हांव रे एकलो देडये पळून पदां विसरला माजरा सारके दोळे ताचे म्हाकाच देखताना फोटी मारिना हांवें ताका तटो मारलो तोड्याक लागून मोगाक आमच्या मोंग फुटताना हाय हे कोंकणी उलयना ते म्हणून नेणा आसलो सोफिया सोफिया मौलादी मोतिया सोफिया सोफिया तू मौजी जागो बाय अर्दी कुरी फिरगी हांव लयता दोरी आमच्या मोदी काजाराची उतर जाला काजर जतच खंडीत आपण कोणी शिकवली म्हणून सोफियान म्हाका पासावणी केल्या ओरतो आमचो मोग पळोवन गांवच्या बायलांनी म्हजे आनी ताचे विरोध वादळ उठयला फिरगी चेडू नाका पुता म्हणून खुर्च्यांनी हाय हे रागान बरोवन म्हजे विरोध मुडो फुगयला मोगार म्हज्या पडलो चेडू अपुरबायेचे पुरजळीक चंद्रा बोरी वदन रे ताचे पळोवन ताका लागला म्हाका पिशेक काजराचे करचें कितें कळना रे ते फिरगी भाशेचे सोफिया सोफिया मौलादी मोतिया सोफिया सोफिया तू मौजे जागो बाय कैलीर पडलो चेडवाक म्हजेर दोळो कैलीर पडलो चेडवाक म्हजेर दोळो पळो करपालो चेडवान दोळो मोडिलो पळो करपालो चेडवान दोळो मोडिलो हे मटपंबा बापाड करोडले सगळे असलोले लद्रू बेद्रू बेडा संगी डान्स मारतले उलान चुडार नव्या बुडार सगळे सोपतले आमी दोगी नाटका साईबा कोणशा तुटले आमी दोगी शेजारा हवे ताव काजारा बायल भुरगी ती रोसाक गेली येऊनात घरा केतना तरी शेजारा जाल्यार काजरा सगळी आमची पाटलं बाबा वेताव त्या घरा आमी दोगी शेजारा हवे ताव काजारा बायल भुरगी ती रोसाक गेली येऊनात घरा केतना तरी शेजारा जाल्यार काजरा सगळी आमची पाटलं बाबा वेताव त्या घरा म्हज्या अशें म्हणून सदांच पळयता बोगलेक म्हज्या तेंकून बसून कोंगरे म्हजे केश्ट पुसून म्हजे कर्ना बाकऱ्यो लाटयता यो रे मोका बरबर तूं गोपान म्हज्या अशें म्हणून सदांच पळयता
बोगले मुझे दिखून बसून कोंगरे मुझे केस्ते पोषण मुझे करना बकऱ्यो लटयता वाना कोट्टारची पाना उमजूरची सगळ्यांनी नाव कितें गेला कोळे पांगळाचे नळे मंगळूरचे सगळ्यांनी बारी बरे मुळ्ळा गोरवां अरवांतली बरी गय चेडवां मैसूरची बरी गय मंगळूरांत चेडवां भितर चेडू कोणते मुळ्यार तुजेंच नाव रोशन बेला बेला इजाबेला बेला इजाबेला फुला भितर फुला स्वादी ऑलिव तेला सक्रीनाच्या मेला मोजा इजाबेला निदेंत लिल्ली जागताना लिल्ली सगळ्यांनी रे दिसत पळून म्हजेच लिल्ली अल्ली इल्ली कांडरे लिल्ली एन्ना उडल बनून दुंडू आलन बुडियो रे बल्ली निदेंत लिल्ली जागताना लिल्ली सगळ्यांनी रे दिसत पळून म्हजेच लिल्ली अल्ली इल्ली कांडरे लिल्ली एन्ना उडल बनून दुंडू आलन बुडियो रे बल्ली म्हजेच लिल्ली म्हाका जाय जाय म्हज्या मोगांचा पडलेल्या दिव्या विल्मा मारिया मारिया विल्मा मारिया 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 Vilma Maria Maria Vilma Maria 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 Hey Buraka kalnu tondu Tagek paklo deta buraka kalnu tondu Baglia soina kare jodi maile Baglia soina kare jodi maile Yayo mayayo 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 Hey Undra moja mama ani ajo tatuka Undra moja mama Tujuh ini